जुलै 2024 मध्ये काही राशींसाठी काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत, काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी? त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे मिथुन रास, चौथी रास आहे सिंह रास, पाचवी रास आहे तुळ रास, सहावी रास आहे वृश्चिक रास आणि सातवी रास आहे मकर रास. आता या 7 राशींसाठी नक्की कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि कशामुळे त्यांच्या आयुष्यात या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, म्हणजेच असं काय ग्रहांमध्ये परिवर्तन घडतंय, त्याचा लाभ त्यांना होतोय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता या 7 राशींना नक्की कशाचा लाभ होणार आहे? नवग्रहांमधील सर्वच ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करत असतात, तसंच ते नियमित अंतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात देखील गोचर करत असतात. नवग्रहातील छायाग्रह मानले जाणारे राहू आणि केतू अनुक्रमे सध्याच्या घडीला मीन आणि कन्या राशीमध्ये आहेत. राहू आणि केतू यांच्यामधील राहू हा ग्रह लवकरच नक्षत्र गोचर करणार आहे, म्हणजेच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. 8 जुलै रोजी राहूचं हे नक्षत्र गोचर करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. या नक्षत्राचे देवता गुरु आहेत. गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचा संबंध असल्याचे मानलं जातं. रेवती नक्षत्रातून राहू उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. काही मान्यतानुसार शनी आणि राहू यांचे संबंध फारसे चांगले मानले जात नाहीत, परंतु राहूच्या नक्षत्र गोचराचा मात्र काही राशींना उत्तर लाभ होणार आहे. करिअर, नोकरी, आर्थिक आघाडीवर राहू नक्षत्र गोचराचा प्रभाव दिसून येईल. सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल. राहूचे नक्षत्र गोचर करिअरसाठी मेष राशीला लाभदायक ठरू शकतं. हुशारी आणि उसद्देगिरीचा अवलंब करून शत्रूला पराभूत करू शकाल. व्यवसायात नवीन काही करण्याचा विचार करणाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. यशस्वी होऊ शकाल. वृषभ राशीला सुद्धा फायदाच होणार आहे. राहूचा नक्षत्र बदल शुभ ठरणार आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी कामं पूर्ण होऊ शकतात. लोकांचे अनपेक्षित सहकार्य लाभेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. शेअर मार्केटमधून लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. मिथुन रास, कामाच्या ठिकाणी बॉसशी तुमचे संबंध चांगले ठेवण्यावर भर द्या. तुमची व्यवस्थापन क्षमता सुधारू शकेल. नेतृत्वाची गुणवत्ता वाढेल. खास करून तुमच्या ऑफिसमध्ये लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते, ते लक्ष देऊ लागतील. नोकरीमध्ये बदली व्हावी म्हणून तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये ते घडू शकतं. तसेही योग आहेत. सिंह रास, जीवनातील अनेक आघाड्यांवर प्रगती होण्याची शक्यता आहे. यश मिळवण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या भागीदारीत काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्याचेही चांगले परिणाम मिळतील. एकंदरीत घरातलं वातावरणही शांततेनं भरलेलं असेल. तुळ रास, राहूचं नक्षत्र गोचर अनुकूल असेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. नशिबाची पूर्ण साथ लाभू शकते. परदेशी व्यवसायातून ही भरपूरही नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूचा पराभव होऊ शकेल. नोकरदारांना मोठ्या जबाबदारीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा होऊ शकेल. वृश्चिक रास, शनी आणि राहू दोघांची स्थिती चांगली मानली जाते. अशा स्थितीत राहूचा नक्षत्र बदल वृश्चिक राशीसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. काही बाबतीत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. अनेक बाबतीत हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याबाबत मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहायचं आहे. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीचा 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे, पण हे राहूचं नक्षत्र गोचर मात्र त्यांना यश मिळवून द्यायला मदत करेल. काही गोष्टीत ते भाग्यवान सिद्ध होतील. करिअर बाबत काही धाडसी निर्णय घेऊ शकता. हा निर्णय भविष्यात योग्य ठरू शकेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. बॉसशी चांगले संबंध ठेवण्याचा थेट फायदा या काळात होऊ शकेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.